छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे अभियान प्रभावीपणे राबवले जात असून नागरिकांनी थॅलेसेमिया तपासणी आणि जनजागृतीमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन अभियानाच्या नोडल ऑफिसर डॉक्टर अपर्णा दिकोंडवार यांनी केले आहे। नमस्कार। महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागामार्फत एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे या अभियानाची सुरुवात करण्यात आलेली आहे। जागतिक थॅलेसेमिया दिवसाचे औचित्य साधून दिनांक 8 मे 2026 रोजी छत्रपती संभाजीनगर येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे। थॅलेसेमिया हा एक गंभीर अनुवांशिक रक्तविकार आहे। या आजाराविषयी समाजात जनजागृती निर्माण करणे व भविष्यात थॅलेसेमिया मुक्त पिढी घडविणे हे या अभियानाचे मुख्य उद्देश आहे। थॅलेसेमिया हा दोन प्रकारचा असतो, थॅलेसेमिया मेजर व थॅलेसेमिया मायनर। दोन थॅलेसेमिया मायनर व्यक्तींनी जर लग्न केले तर त्यांची होणाऱ्या अपत्यांपैकी 25% अपत्ये ही थॅलेसेमिया मेजर होण्याची शक्यता असते, तर इतर अपत्ये ही थॅलेसेमिया मायनर असू शकतात। थॅलेसेमिया मेजर असणाऱ्या रुग्णांना वारंवार रक्तसंक्रमण करावे लागते, कारण त्यांच्यामध्ये नॉर्मल हिमोग्लोबिन तयार होत नाही। तर थॅलेसेमिया मायनर असणारे रुग्ण हे सर्वसाधारणपणे निरोगी आयुष्य जगत असतात, त्यामुळे त्यांना स्वतःलाही आपण या आजाराचे वाहक आहोत याची कल्पना नसते। त्यामुळे विवाहपूर्व किंवा गर्भधारणेपूर्व तपासणी, रक्त तपासणी जी HPLC या टेस्टने होते, त्यांचे काउन्सिलिंग म्हणजे समुपदेशन, तसेच सर्व गर्भवती महिलांची तपासणी आणि थॅलेसेमिया मेजर रुग्णांच्या नातेवाईकांची तपासणी केल्यास व त्यांचे समुपदेशन केल्यास आपण या आजाराची रोकथाम करू शकतो। याशिवाय 10 वर्षाखालील मुलांना जे थॅलेसेमिया मेजर आहेत त्यांना वेळेवर बोन मॅरो ट्रान्सप्लांट केल्यास या आजाराची उपचार आपण करू शकतो। जिल्हा रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथील हिमॅटॉलॉजी डे केअर सेंटरमध्ये थॅलेसेमिया आजाराच्या निदानासाठी आवश्यक असणाऱ्या तपासण्या, उपचार, समुपदेशन, भौतिकोपचार, रक्तसंक्रमण या सर्व सुविधा मोफत उपलब्ध आहेत। त्यामुळे नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी स्वतःची रक्त तपासणी करून थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र या अभियानात आपला सक्रिय सहभाग नोंदवावा। धन्यवाद।